एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी जिल्हा गोंदिया अंतर्गत येत असलेल्या शासकीय कन्या आश्रमशाळा बोरगाव बा येथील उन्हाळी शिबिरातील विद्यार्थ्यांना सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दिनांक 18 मे 2026 रोजी नागपूर येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आश्रमशाळेतील 230 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। सदर अभ्यास दौऱ्यामध्ये 0 माइल्स ते खापरी दरम्यान मेट्रोने विद्यार्थ्यांनी प्रवास केला। मेट्रोने प्रथमतःच प्रवास करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। या आनंदामध्ये काही विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्यावर डान्स करून आनंद साजरा केला, तर काही विद्यार्थ्यांनी ड्रामाच्या माध्यमातून राणी दुर्गावती यांचे सादरीकरण केले। काही विद्यार्थ्यांनी धावत्या मेट्रोमध्ये क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे रांगोळीच्या स्वरूपात चित्र साकारले। तसेच काही विद्यार्थ्यांनी मेट्रोमध्ये मातीच्या कलाकृती, गोंडी चित्रे, बांबूपासून साहित्य तयार केले व उपस्थित अधिकारी यांच्यासमोर तयार केलेल्या साहित्याचे सादरीकरण केले। आदिवासी विकास विभागाच्या वतीने श्री विकास राचेलवार, उपायुक्त अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर श्री अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त श्रीमती मयुरी शिंदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नागपूर व श्री उमेश काशीद, प्रकल्प अधिकारी देवरी डॉक्टर सायली चिखलीकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तसेच अधिकारी, मुख्याध्यापक, अधीक्षक व कर्मचारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भेटून संवाद साधला। यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर येथे भेट देण्यात आली। भेटीमध्ये डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर यांच्याकडून विविध शास्त्रांबाबत माहिती देण्यात आली। तसेच कायदा व सुव्यवस्था संदर्भात विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून पोलीस विभागातील विविध पदाच्या नोकरी संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। तसेच IPS अधिकारी होण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रेरित असे मार्गदर्शन केले। यानंतर आश्रमशाळेतील 230 विद्यार्थ्यांना शहरी भागातील आधुनिक सोयी सुविधांची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने नागपूर येथील VR मॉल येथे एका विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले होते। या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी मॉलमध्ये मांडण्यात आलेल्या विविध वस्तूंची प्रदर्शने पाहिली। तसेच गेम टाइम झोन मधील विविध खेळांचा आनंद घेतला। या प्रसंगी सन्माननीय राज्यसभा खासदार श्रीमती मायाताई इवनाते आणि माननीय श्री परिणय फुके यांच्या सुविध पत्नी डॉक्टर सौ परिणिता फुके यांनी सदर ठिकाणी भेट देत विद्यार्थ्यांसोबत गेम खेळणे, त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी, विद्यार्थ्यांचे एकपात्री नाट्यप्रयोग तसेच उन्हाळी शिबिरातील विविध उपक्रमांचा व कार्यप्रणालीचा आढावा घेतला। यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेली गोंडी चित्रे आणि बांबूपासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू मान्यवर पाहुण्यांसमोर सादर केल्या व त्यांना भेट म्हणून वस्तू दिल्या। तदनंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आईस्क्रीमचा आस्वाद घेत संवाद साधला। मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले। यानंतर विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसमवेत आईस्क्रीमचा आस्वाद घेत या आनंददायी आणि माहितीपूर्ण भेटीची सांगता केली। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगाकर उड़ भी जाओ परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जियां।